स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओम श्री परमात्मने नमः। श्री भगवान वाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मताः। श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातला हा दुसरा श्लोक आहे आणि श्रीकृष्ण स्वतः सांगतात की माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात व ध्यानात रत झालेले जे भक्तजन आहेत, अतिश्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योगामध्येही अतिउत्तम वाटतात. आपल्यासारख्या ज्यांची भक्ती आहे अशा सर्व साधकांसाठी भगवंत या ठिकाणी सगुण रूपाची उपासना करावी. म्हणजे मूर्ती असेल, फोटो असेल, शेवटी काय मनुष्य आपल्याला समोर दिसावा लागतो, बरोबर लागतो, त्याची उपस्थिती लागते. तसंच घरामध्ये त्याचा फोटो लावलेला असला तरी बरं वाटतं. ही या सगुण रूपाची जी महती आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. पण एक सुरुवात आपली नेहमीची पद्धत म्हणून हा श्लोक मी आधी सुरुवातीला घेतला होता. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. नमस्कार गुरुजी, मी धनश्री काडगावकर, जन्मगाठ मध्ये रुचा पाठकचं कॅरेक्टर करते. मला असं विचारायचं आहे की गीतेमध्ये सांगितलं नेहमी खरं बोलावं, पण आजकालच्या जीवनामध्ये आपल्याला अशी भरपूर वेळा वेळ येते की काही गोष्टींसाठी आपल्याला खोटं बोलावं लागतं. तर ते कितपत योग्य आहे, किंवा एखादी गोष्ट मेसअप होऊ नये किंवा त्याचं काहीतरी चांगल्यासाठी आपण खोटं बोलतो, तर ते कितपत योग्य आहे असं मला विचारायचं. चांगलं वाईट कोणी ठरवायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि कोणाचं चांगलं म्हणजे दुसऱ्याचं का माझं? म्हणजे नरोवा कुंजरोवा म्हणून ज्या वेळेला खोटं बोलला धर्मराज महाभारत युद्धामध्ये, त्याचं एक उदाहरण नेहमी आपण घेतो की बाबा हत्ती मेला काश्वत्थामा. तेव्हा या गोष्टीचा निर्णय फार अवघड आहे करणं. दुसरं काय की खोटं का बोलावं लागतं, तर खोटं बोलल्यानंतर आपल्या सगळ्यांना अनुभव असतो की खोटं बोललं की एका खोट्याला दुसरं, दुसऱ्याला तिसरं, तिसऱ्याला चौथं. कुठल्याही प्रकारे मेंदूला अनैसर्गिक काही करायला लावलं किंवा आतमध्ये तुम्ही खोटं बोललं तर खूप सारी योजना पाहिजे ते सगळं मॅनेज करायला, तर आतमध्ये खूप मेमरी वापरली जाणार, खूप कॉम्प्लिकेशन आणि मेंदूमध्ये त्या प्रमाणामध्ये शरीराचं आणि मेंदूचं खूप मोठं नुकसान होतं. म्हणजे ही आपण त्याला काय म्हणायचं, ब्रह्महत्या. मेंदूच्या पेशींचं नुकसान केलं रे केलं की त्याला ब्रह्महत्या म्हणायचं. मेंदू म्हणजे ब्रह्म आणि मेंदूचं जे काळजी घेतात ते ब्राह्मण, असं एक व्याख्या आहे. वेदांची व्याख्या अशी आहे, आपण समाजामध्ये ब्राह्मण क्षत्रिय शूद्र भलत्याच व्याख्या करतो. वेद आणि आपल्या सर्व उपनिषदांनी किंवा भारतीय संस्कारांनी ब्राह्मण म्हणजे जो मेंदूची काळजी घेतो तो ब्राह्मण, आणि ती सुद्धा भौतिक काळजी, मानसिक म्हणजे काय म्हणूया आपण, मेंदूची शारीरिक लेवलवरती, मानसिक बौद्धिक लेवलवरती आणि आत्मिक लेवलवर. मेंदूला संपूर्ण शरीराची योजना आणि बाह्य जगताशी संबंध जुळवून ठेवण्यासाठी कमीत कमी शक्तीमध्ये जास्तीत जास्त कार्य करता आलं म्हणजे मेंदू सुखी असतो. आणि जास्तीत जास्त शक्तीमध्ये अगदी कमी कार्य करता आलं म्हणजे कसं आहे, कोणाशी माझं जमत नाही, मलाही स्वतःला मी आवडत नाही. एक शर्ट घातला इकडे तिकडे बघायचं, बदलायचा, दुसरा, तिसरा, चौथा, आवडतच नाही, स्वतःलाच स्वतः आवडत नाही. म्हणजे अशा तऱ्हेने मी जे काही करतो ते मला आवडत नाही, असं एकदा स्वतःची घृणा सुरू झाली की मेंदू खलास होते असं समजायचं. तर खोटं जेव्हा बोलतो मनुष्य तेव्हा मेंदूचं अतोनात नुकसान होतं आणि त्याला ब्रह्महत्येचं पातक म्हणतात. लोक म्हणतात ब्रह्महत्येचं पातक. ब्रह्महत्या करणार कशी, म्हणजे ब्रह्म म्हणजे मेंदूच्या पेशी मारण्यापर्यंत ठीक आहे, प्रत्यक्ष ब्रह्महत्या कशी करणार? कारण ब्रह्महत्या, ब्रह्म म्हणजे काय की जो मेंदूची काळजी घेतो, म्हणजे अति बुद्धिमान आहे, त्याची हत्या करणं सोपं नाही आहे, तोच तुमची हत्या करून टाकेल, नाही का? वीर हत्या म्हणे, वीराची हत्या कशी करणार? तेव्हा राणा प्रताप आहे, शिवाजी महाराज आहेत, त्यांनी बघितलं
आपण पाहिलं ना की कसं पोट फाडून टाकलं. तो आला होता हत्या करायला. वीरहत्या सोपी आहे का? तर सामान्य माणसाला वीरहत्या कधीच होणार नाही, ब्रह्महत्याही कधी होणार नाही. तर ब्रह्महत्या खोटं बोलल्याने होते. वीरहत्या म्हणजे अनैसर्गिक कृती, तुमच्या प्रकृतीविरुद्ध, निसर्गाविरुद्ध, तुम्ही जे काही जेवायचंय, खायचंय किंवा वागायचंय आणि आपले जे आहार विहार जो सगळा आहे तो त्याच्यामध्ये म्हणजे शरीराच्या सर्व कृती ह्याच्यात अनैसर्गिक काही केलं की त्याला ती वीरहत्या म्हणायचं. म्हणजे शरीराचा जो हॉर्मोन आहे तो बॅलन्स बिघडला, अग्नी शरीराचा डिस्टर्ब झाला की वीरहत्या आहे. तर खोटं बोलण्यामुळे या सगळ्या हत्या होत जातात. त्यामुळे खोटं बोलायचं खूप अवघड आहे. अवघड म्हणजे गरजच नाहीये. आमच्याकडे एक बाई आल्या, त्या बाई म्हणाल्या की खरं खोटं असाच प्रश्न होता. तर म्हटलं की ठीक आहे, तुम्ही काय म्हणताय, खोटं बोलणं सोपं आहे का? मग तुम्ही खोटं तरी बोला ना कायम. एक पकडा, जे चांगलं आहे ते ठेवा ना, कधी खरं बोलूच नका. म्हणजे ते तर फार सोपं आहे, मी आता तसं करेन. म्हटलं पहिले 2 दिवस तुम्ही आमच्याबरोबर राहायचं, आमच्या घरी या. तिथे मागे आमची ध्यानाची खोली होती. म्हणजे तिथे तुम्ही बसून राहा आणि मला एकदा पाहू दे की तुम्ही कसं दिवसभर खोटं बोलता. आल्या त्यांना मग सकाळी आल्या, बेल मारल्यावर म्हटलं जाऊन बसा, उघडीच ध्यानाची खोली. बसल्या 11, 11:30 एकदा आल्या आणि पुन्हा बेल वाजवली. म्हटलं काय हवंय? तर म्हणजे माझ्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. तर म्हटलं आहे, तुम्ही बसा ना, लक्ष आहे आमचं, काळजी नको. मग म्हणे की 1 वाजता आल्या, पुन्हा बेल वाजवली. मला भूक लागली आहे, बसा म्हटलं. 3 वाजता परत आल्या, तर हे काय मी सांगितलं मला भूक लागली आहे. तर म्हटलं पण तुम्ही खोटं बोलताय, तुम्हाला भूक नसेल. त्यामुळे आम्ही लक्ष देत नाही. पिडलं असं संध्याकाळपर्यंत त्यांना. काय सांगतो नंतर त्यामुळे नाही, संपूर्ण खोटं बोलणं शक्य नाहीये. म्हटलं काहीच खोटं बोलणं शक्य नाही. आणि लक्षात ठेवा की ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत नैसर्गिक, त्या खोटं बोलताच येत नाही. भूक लागली आहे तर सांगावंच लागतं भूक लागली आहे. खोटं सांगितलं अन्नच मिळणार नाही. शौचाला जायचंय, खोटं बोललात तेव्हा माणसाला खोटं बोलणं हे अनैसर्गिक आहे आणि त्यांनी खोटं बोलण्याचा प्रयत्नच करू नये. आयुष्य खूप कमी होऊन जातं. तेव्हा तुम्ही जे म्हणताय ना की सध्या खोटं बोलावं लागतं, असं नाही, पूर्वी खोटं बोलावं लागत असेलच. म्हणजे खोटं बोलणं हे जे आहे ना ते डाव खेळण्यासारखं आहे आणि तो जेवढा खेळाल तेवढं आयुष्य कमी होतं. आपला प्रयत्न काय आयुष्य वाढण्याचा, सुख वाढवण्याचा, शांती वाढवण्याचा असायला पाहिजे. तर आयुष्य कापायचं, स्वतःची शांती घालवायची, ज्याची इच्छा असेल त्यांनी हे डाव खेळत बसावं. त्याच्यामध्ये अडचण काही नाही, गरज नसते. तर गरज कशी आता मी सांगतो. मान राखणं म्हणायचं. मुलगा आला घरामध्ये, असं असं करत आला, वडील म्हणले काय रे सिगरेट पेली वाटतं? तर नाही, खोटं बोलला तो. बरोबर. कशा पुरतं की एकदम वडिलांसमोर हो, मग ते काय म्हणा अळून वरून तोड वर करून बोलतोय. त्याला म्हणायचं की 2 मिनिटांनी जाऊन त्यांना जर म्हटलं की चुकलं माझं, मी सिगरेट ओढली, परंतु नाही ओढणार फार फार तर प्रयत्न करतो मी सोडण्याचा. तर खरं बोलायलाच पाहिजे. ते खोटं कशापुरतं बोलला की त्यांची मर्यादा सांभाळायला, माझी मर्यादा नाही. तर 2 मिनिट, आणि तेही फार काळ आपण आतमध्ये साठवून शिजवता उपयोगाचं नाही. खोटं जेवढं शिजवाल तेवढं आयुष्य कमी कमी होत जाईल. खरं बोलून टाका आणि स्वतःशी तर स्वतः खरंच बोलावं. दुसऱ्याशी खोटं बोललेलं आहे ते त्याच्या कल्याणाचं असलं तरच, आणि अगदी त्याच्यात स्वार्थ जराही नसावा. म्हणजे अशा प्रकारे जे निस्वार्थ कर्म आहेत ना, ती निष्काम कर्म आहेत. त्यामुळे बोलणं हे एक कर्म आहे. आणि निष्काम कर्माचा अर्थ काय की फक्त माझा फायदा नाही, ते सगळं कर्म निष्काम कर्म. सर्वांच्या फायद्याचं जे करू ते निष्काम कर्म. कारण फळं तर मिळणारच, काही केलं तर फळ मिळेल की नाही, फळाशिवाय नसतं. पण ते फळ मी एकटा खाणार असं म्हणणारा जो आहे त्याचं निष्काम कर्म होत नाही. आम्ही म्हणलं फळ तू एकटा खाणार आहे ना, लाव फणसाचं झाड. तर अख्खा फणस बस एकटा खात. आंब्याची झाडं लावली तर आंबे वाटायलाच पाहिजेत. तुम्हाला फळ वाटता आलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी अगदी निश्चित तुम्हाला खात्री आहे की हे मला आत्ता या घटकेला थोडं खोटं बोललं नाही तर खूप मोठा त्याचा घोळ होईल, माझं काही नुकसान नाही, हे नक्की असेल तेवढं. आणि त्याला खऱ्यात बदलून टाकायला पाहिजे, नाहीतर स्वतःचं नुकसान होणार, दुसरं काहीच नाही.
गीतेमधनं आपल्याला पॉझिटिव्हिटी भरपूर मिळते. आपली दोन मनं असतात की एकदा एक म्हणतं की हो 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 हे असं होईल, पण निगेटिव्ह कडे पण आपण कधी कधी जातो की नाही असं नाही पण होणार. तर मग हे कितपत खरंय की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, तुम्ही हे होईलच माझ्या बाबतीत असा विचार करा तर ते होईलच, पण मग निगेटिव्ह कडे जेव्हा आपण जातो तेव्हा ते परत निगेटिव्ह वाईब्स ज्या येतात त्याच्याने मग ती निगेटिव्ह गोष्ट होऊन जाते. असं हे कितपत खरं आहे? किंवा आपल्या विचारांची खूप शक्ती असते, म्हणजे विचारांचं शक्ती असल्यामुळे तुम्ही जेवढा उलटा विचार कराल, निगेटिव्ह विचार कराल, तेवढं तसं होईल. आता निगेटिव्ह न पॉझिटिव्ह पुन्हा तसंच आहे ना सगळं, की निगेटिव्ह काय ना पॉझिटिव्ह काय. तुम्हाला काय, आता तुम्ही ज्या सिरियलमध्ये काम करताय बरोबर, तर जन्मगाठ मध्ये आता खोटं बोलण्याच्या बाबतीत आहे, तिथे डायरेक्टरनी तुम्हाला खोटं बोलायला सांगितलंय, तुम्ही म्हणताय की खोटं बोलतेय, तर त्या खोटं बोलण्याचं पाप तुम्हाला नाहीये, डायरेक्टरलाही नाहीये, कोणाला नाही. कारण ते काय की तो एक आशय व्यक्त करण्यासाठी प्रसंग उभा केलाय. मग तिथे जसं तुम्हाला खोटं बोलता येतं त्याचं पाप लागत नाही, तसं व्यवहारामध्ये माझा एक हा रोल आहे, तर तो रोल मी करतोय. म्हणजे आपण म्हणतो ना की देवाने सांगितलं, प्रेरणा दिली, तसं मी करतो. मग त्याचा अर्थ लोक काय करतात, असेल हरी तर देईल खाटल्यावर, मी काही करणार नाही, देव करणार आहे ना, बसलो इथे, येऊ दे जेवण, असं नाही येत कधी. कर्म तर आपल्यालाच करायला लागतंय. तेव्हा देवानी सांगितलेलं मी करतोय कशासाठी, देव काही तुमच्या एकट्यासाठी सांगतच नाही, त्याला सृष्टी चालवायची आहे, तर सृष्टीच्या चांगल्यासाठी जे काही सांगतोय ते मी करतोय, मग दोष माझा नाही. मग त्याच्यात निगेटिव्ह नाही ना पॉझिटिव्ह नाही. म्हणजे रावणाला सांगितलं, रामाने अवतार घेतला, त्याच्यापूर्वी सगळी स्टोरी ठरल्यानंतर आधी रावणाला पाठवलं असेल, किंवा इकडे रावण जन्माला आला, तिकडे राम जन्माला आला, तर राक्षस जन्माला आले, देव जन्म, दोन्ही एकाच वेळेला एकाच ठिकाणी, दोन बहिणींची मुलं सगळी. तेव्हा असं काही नसतं त्याच्यामध्ये की निगेटिव्ह पॉझिटिव्ह. पण मग त्यांना निगेटिव्ह का म्हणतो आपण, कारण ते स्वतः वैयक्तिक अहंकार आणि फायदा आणि बाकीच्यांचं नुकसान, तुम्हाला काही किंमत जे देत नाही, कोणालाही किंमत नाही, मलाच एकट्याला किंमत, तो राक्षस. आणि तुकाराम महाराजांचे वारकरी असतात ते काय करतात, एकमेका लागतील पायी रे, तर ते इतरांना मोठेपण देतात, स्वतः लहानपण घेतात, जो घेईल तो देव. म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे काय की सगळ्यांचं कल्याण, निगेटिव्ह म्हणजे एकट्याचं कल्याण, स्वार्थ. तर हा एकदा नक्की झाला भाव की मग तुम्हाला सगळं वागणूक सरवता येईल, तसं वागता येईल. आणि नाटकात जसं आपण नाटक करतोय तेव्हा मी धनाश्री आहे आणि आता मी हा रोल करतेय, पण त्या रोलमध्ये इतकं आतमध्ये गेल्याशिवाय, म्हणजे आता ही आहे ती कादंबरी, तर कादंबरीचे आई वडील तिला माहित नाहीयेत, कारण ते सापडली काय. तर आता ही जी कादंबरी आहे ती व्यथा जी आहे ती एवढी प्रगट करते, पण लठी म्हणून तर आई वडील माहिती आहेत ना. तर जेव्हा तो रोल करत असताना त्या रोलमध्ये इतकं समरस होऊन गेलेलं आहे, तर त्याचं कुठलंही दुःख होणार आहे का नाही, त्याचं मेंदूमध्ये कुठलं नुकसान होणार आहे का नाही. तर आपण परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी पाठवलंय आणि मी एक प्रोफेशन घेतलाय, शिक्षकाने शिक्षकाचा, कीर्तनकाराने कीर्तनकाराचा, केस कापणाऱ्याने केस कापणाऱ्याचा, नटाने नटाचा वगैरे जो असेल तो. तर त्या हिशोबामध्ये जर खोटं बोलायचं असलं किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह असलं तर हरकत नाही. म्हणजे काय, साक्षीत्व तुमचं पाहिजे. सुपरवायझर कोणीतरी असला, एकट्याने खोटं बोलायचं नाही, दुसऱ्याला सांगायचं. तर वरनं पाहणारा आहे स्वतःला की मी कोण आहे, आणि तो हा बालाजी नावाने जे काय नाटक सुरू केलंय ते सगळं तो पाहतोय. मग बालाजीला काय ते करू दे, मग दोष कोणाला नाही, कारण मग ते वरचा पाहतोय सगळं. आणि ते जर तुमचा साक्षीभाव असला, आणि तो साक्षीभाव काय सांगतो की सर्वांच्या कल्याणाचं करा. गीता असं सांगते की मला तत्वतः समजून माझ्यासाठी तुम्ही सगळं करताय, म्हणजे साक्षीत्वाने करताय, असं जर तुम्ही वागलात तर तुम्हाला दोष कसला नाहीये. पण हेच ठरवणं खूप अवघड असतं. मी असं म्हणून खोटं बोलूच नाही, आणि गडबड काही सरळ सरळ माणसाने, आणि व्यवहार सोपा होतो, तिथल्या तिथे सांगून टाकणं सोपं असतं. आपण सगळं मनात ठेवतो, मागणं आपल्याला, सगळं नुकसान आपल्याला, कोणावर आपण रागवलं नुकसान आपलं,
काही मनामध्ये आडी ठेवली, नुकसान आपलं. सगळं आपल्याच पायावर दोंडा मारून घेण्यासारखं आहे. त्यामुळे जेवढं साध्यापणाने राहून आपण आणि खोट्या आपण काहीतरी स्वतःविषयीच्या प्रतिमा उत्पन्न केल्या, तुम्ही समाजापासून वेगवेगळे पडत गेलात, लोकांपासून वेगळे पडत गेलात की नुकसान तुमचंच आहे. जेवढं सामान्य होऊन जाईल मनुष्य तेवढं चांगलं असतं. नमस्कार गुरुजी, माझं नाव अभिमन्यू लोंढे आहे. मला एक असा प्रश्न आहे की आपण जर महाभारत म्हटलं आणि त्याच्यात आपण 5 पांडव म्हटलं की दॅट इज 5 एलिमेंट्स ऑफ ह्युमन बॉडी, आणि कौरव म्हटलं दे आर हंड्रेड्स अँड दे आर डिझायर्स फॉर अस, तर त्याच्यात श्रीकृष्णचा रोल काय राहील ॲज इन अ ह्युमन बॉडी, आणि त्याचा काही कोरिलेशन आहे का गीतेशी? खरं पाहताना आपली सगळी जी मुळातलं वेदातनं हे सगळं सुरू झालंय आणि वेद वाङ्मयातनं गीता आली, गीतेतनं मग ती समजावी म्हणून गोष्टी तयार झाल्या किंवा रेग्युलर ते समोर आणायचं म्हणजे ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल ते नेहमी चांगली, त्याप्रमाणे मग त्या सगळा ड्रामा तयार झाला. हा म्हणजे महाभारत आहे किंवा रामायण आहे, ते मूळ समजावायचा सिद्धांत जो आहे तो वेदांनी सांगितला आणि तो नंतर भौतिकापर्यंत म्हणजे सगुणापर्यंत अगदी स्टोरीपर्यंत आला तो. बरोबर, म्हणजे हे एकदा लक्षात घेतलं. त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी प्रत्येक व्यक्तीला ब्रह्मांड समजून त्या ब्रह्मांडाची रचना कशी आहे, म्हणजे आमची अॅनाटॉमी काय, शरीरातली शक्तीची केंद्र कुठली आहेत, कुठे मला मन आहे, कुठे माझा आत्मा आहे, कुठे मला आनंद होतो, कुठे मला दुःख होतं, आणि मला एकूण परमेश्वराच्या किंवा निसर्गाच्या चक्राच्या बरोबर कसं जाता येईल, राहता येईल, धावता येईल, हे शिकवण्यासाठी दिलेलं सगळं ज्ञान आहे. ते काही कुठलं दुसरीकडचं बोलत नाहीत, म्हणजे त्यांचे आपले संबंध सांगतात, परंतु मूळ सांगायचा प्रयत्न केलेला आहे आपलाच. तर तुम्ही म्हणताय महाभारतातले 5 पांडव म्हणजे 5 एलिमेंट. 5 एलिमेंट 5 पांडव होत नाहीत, पण त्यांची बरोबरी सांगतात. म्हणजे पृथ्वी तत्वाचा जो गुण आहे तो गुण ज्या भीमामध्ये असेल तर तो भीम पृथ्वी तत्वाचा आहे. ज्यामध्ये जो गुण, तर ते समजवण्यापुरतं सांगायचं की आपण म्हणतो ना आग आहे ना ती बाई सांभाळून, म्हणजे काय की ती खरोखर काय ज्योत आहे का, की तिच्यावर काय तुम्ही बिडी जलायला होणार नाही. काय भलत्याच कल्पना आपल्याला दाखवतात सिनेमात. तर ती आग आहे म्हणजे आगीचा गुण जसा आहे की ती जाळेल बरं, तसं तिच्या नादी लागला राख रांगोळी संसाराची आहे असं सांगण्याचा तो प्रयत्न केलाय ना, दुसरं काय. आणि ती स्वतः सांगते बरं का की तुमच्या संसाराची राख रांगोळी मी आग आहे. तेव्हा 5 पांडव म्हणजे 5 एलिमेंट झालेले नाहीत ते, तर त्यांचे स्वभाव सांगितले. तर ते जे स्वभाव सांगितले प्रत्येक आपल्या शरीरातले, तसं आपल्या स्वभावाचे वेगवेगळे गुण असतात. पृथ्वीचा गुण म्हणजे आम्ही म्हणतो आयुर्वेदामध्ये कफाचा. तर कफाचा गुण म्हणजे काय, मनुष्य कफकारक असला की तो बसल्या जागेवरून ऑर्डर सोडायचं, काम हे नाही करायचं, मग उठून काही करायचं नाही. इथे पडलेली वस्तू आहे त्याला म्हणायचं जरा देन ती उठ की, पण त्याचा कफाचा लिथार्जिक स्वभाव, आळस हा कफाचा गुण असतो, थुलथुलीत बसलेत. अशी जे गुण, अग्नी आहे तो काय करतो, कॅटलिक एजंट, तो काम करून घेतो, एका वस्तूचं दुसऱ्या वस्तूत रूपांतरण करतो. तेव्हा श्रीकृष्ण काय त्यातली भूमिका, तर आपण म्हणतो परमात्मा जो आहे महाविष्णू त्याचा तो अवतार, तो काय आहे, तो शक्ती संकल्पना युक्त आहे. ती नुसती शक्ती नाही, नुसती संकल्पना नाही. संकल्पना म्हणजे काय, संकल्पना असली ना शक्ती एकत्र आली की त्याच्यामध्ये जाणीव तयार होते. त्यांना जाणीव नाहीये, जाणीव आहे पण फार लिमिटेड जाणीव. मी नेहमी हे उदाहरण घेतो, विजेला कळत काही नाही, खूप मोठी शक्ती आहे, परंतु बालाजीने हात लावला तर हा गीता बिता सांगतो जाऊ द्या, असं काय म्हणते का, शॉक लागणारच. पुण्यवान मनुष्य असं काही नाही, ठोक. लहान मुलाने हे केलं की त्याला बिचारायला कळत नाही, काही उपयोग नाही, विजेला जाणीव नाही, त्यामुळे ती शक्ती नाही. परंतु ही जी परमशक्ती आहे तिला जाणीव आहे ना. जाणीव कशातनं आली, संकल्पनेतनं. म्हणजे ज्याला संपूर्ण सगळं कळतं तीच जाणीव येणार ना. ज्याला दक्षिण उत्तर कळतंय, समोर मागे कळतंय, आपली तर इतकी जाणीव दिवसेंदिवस कमी होतीये आणि त्याची परीक्षा म्हणून मला कळत नाही. सगळीकडे हल्ली हॉटेलात गेलं तर उगाच पायऱ्यामध्ये मध्ये खाली वर लेव्हल्स, प्रत्येक ठिकाणी ठेच लागून पडतात लोक. कारण आपल्याला दिसत नाही की 6 इंचाची पायरी आहे का 4 इंच जमीन खाली केली आहे. उगाच
तर आपली जाणीव वाढवावी म्हणून आर्किटेक्टने केलेला प्रयोग येतो. तर ही जी जाणीव आहे ती जाणीव यांनी श्रीकृष्णाचं रूप घेतलंय. मग जाणीव काय करते की ती सर्वांना एकत्र आणते. सर्व श्रीकृष्णाने पहा सगळे जे काही लहान मोठे सगळे व्यंग असलेले निर्व्यंग जे सर्व होते बायकांनी स्त्रियांनी मुलींनी सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम लहानपणापासून केलं. दुर्जनांचा परिहार, कारण काय की चक्र नीट चालावं तेव्हा आयुष्य सुखात जगायचं हे काम जो शिकवतो तो देव आहे, श्रीकृष्ण आहे. तर श्रीकृष्ण हे जाणीवेचं रूपांतर, ते जाणीव जे करते तेच तो करत होता, तेच तुम्हाला तो. आणि अंतर्नाद जर तुम्ही ऐकला त्याची बासरी ऐकली की माणसं वेडीपिशी होत असत आणि ती अंतर्नाद ऐकायचा त्याला अंतर काय नसतंच. गंमत पहा, अंतर्नाद आहे त्याला अंतर जराही नाही, तो तुमच्या आतच आहे जरा. आणि जे खरं अंतरावर आहे आपण सगळे अंतरावरचा नाद ऐकायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आम्हाला शिवाय भारतीय संगीत आवडत नाही, अजून दूर अमेरिका घेऊन यायचं आणि जणू काही तुम्हाला ते खूप अंतरावरनं ऐकवायचं संगीत आहे. म्हणून एवढे 25 फुटाचे स्पीकर आणि धडाड 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 धडाड. आम्हाला पुढच्या रोज मुख्य पाहुणे म्हणून बोलवलं, तिथे बसवलं की तो स्पीकर वाजायला लागला की छातीवर हात ठेवायला लागतं. भगाग भगाग. म्हणजे काय चाललंय कशासाठी? अंतर्नाद ऐकायचा आहे की जिथे संपूर्ण सायलेन्स आहे तिथेही ते ऐकू येतं, तो श्रीकृष्ण आहे. तर ही सगळी रूपक म्हणजे ते रूपक नाही घेतलंय त्यांनी, त्यांचे त्यांचे गुण सारखे आहेत असं. आणि ते आपण जर समजून घेतलं त्या स्टोरी मधलं तर आपल्याला आपलं जीवन बेतता येईल बरोबर. म्हणजे काय आपण म्हणतो ना की खोली पाहून हातपाय पसरायचे, तसं आपल्याला काहीच माहिती नाही की जग कसं आहे, आपल्याला माहिती नाही आपण केवढे आहोत काय आहोत. आणि आपण साधं तुम्हाला दुकानात गेलं बूट मागितलं तर तो म्हणतो काय नंबर नाही, तर तो आपलं माप काढतो. तुम्हाला आवडेल कोणी माप काढलेलं? पण तो दुकानात तुमचे कुठल्याही दुकानात जाते तुमची मापं काढत ठेवतात. तर तुम्ही तुमचं माप जोपर्यंत काढलं नाही तोपर्यंत सगळं जग तुमची मापं काढतं. तर हे जे काम आहे ते कृष्ण शिकवतो.